आपल्या विनोदी आणि कौटुंबिक रील्सच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला लाडका सोशल मीडिया स्टार प्रथमेश कदम याचे 26 जानेवारी 2024 रोजी आकस्मिक निधन झाले. त्याच्या जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. प्रथमेशच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क लढवले जात असतानाच आता त्याच्या मृत्यूचे अधिकृत कारण समोर आले आहे. प्रथमेश गेल्या महिनाभरापासून रुग्णालयात उपचार घेत होता. त्याचा मित्र आणि इन्फ्लुएन्सर तन्मय पाटेकर याने इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. तन्मयने स्पष्ट केले की प्रथमेश हा टायफॉइड आणि रक्तातील कावीळ यांसारख्या गंभीर आजारांनी त्रस्त होता. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र या दीर्घ आजारापुढे त्याचे शरीर साथ देऊ शकले नाही. प्रथमेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना सोशल मीडियावर काही चुकीच्या अफवा पसरत होत्या. यावर तन्मयने संताप व्यक्त करत विनंती केली आहे की आजारपणात जे सोबत नव्हते त्यांनी चुकीच्या अफवा पसरवून त्याच्या कुटुंबाला मानसिक त्रास देऊ नका. त्याची आई आणि बहीण सध्या कोणालाही उत्तर देण्याच्या मनस्थितीत नाहीत. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. अशा कठीण काळात आपण त्यांच्या दुःखात सहभागी व्हायला हवे. प्रथमेश आणि त्याच्या आईचे रील्स सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय होते. आई आणि मुलगा यांच्यातील प्रेमळ आणि मजेशीर नाते त्याने पडद्यावर इतक्या प्रभावीपणे मांडले होते की त्याचे व्हिडिओ लाखो वेळा पाहिले जायचे. त्याच्या निधनामुळे एका उमद्या कलाकाराला महाराष्ट्र मुकला असल्याची भावना त्याचे चाहते व्यक्त करत आहेत.